कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. औरंगजेबाच्या कबरीच्या वादानंतर नागपुरात मोठा राडा. आतापर्यंत 50हून अधिक जणांना अटक. जमावबंदीचे आदेश लागू. महाल परिसरातील शाळांना आज सुट्टी. राड्यानंतर नागपुरात तणावपूर्ण शांतता. राड्यावेळी पोलीस निकेतन कदम यांच्यावर कुऱ्हाडीनं वार, तर अर्चित चांडक, शशिकांत सातव आणि राहुल मदने जखमी. 2 दिवसांपासून नागपुरात विश्व हिंदू परिषद बजरंग दलाकडून भडकवणारी वक्तव्य. कुणीही बाहेरून आलेली लोक नाहीत, संजय राऊतांचा आरोप. तर कबरीवरून मोर्चा कशाला काढता, उकरून फेकून टाका, वडेट्टीवार आक्रमक. काही लोकांनी हे प्लॅनिंग करून केलं असावं. हिंसा नेमकी कशी झाली याची चौकशी सुरू आहे. योगेश कदम यांच्याकडून शंका उपस्थित. गुप्तचर यंत्रणा, पोलीस झोपले होते का? प्रशासनावर गृह मंत्रालयाचा अंकुश राहिलेला नाही. नागपुरातील राड्यावरून अंबादास दानवेंचा सवाल. नागपूरची घटना, फडणवीसांना बदनाम करण्याचा कट. फडणवीसांचं गृह खातं समाजकंटकांचा बंदोबस्त करेल, अनिल बोंडेंची प्रतिक्रिया. मोदी पूर्वजन्मी छत्रपती शिवराय होते, ओडिशातील गिरिजा बाबांनी मला सांगितलं. भाजपचे खासदार प्रदीप पुरोहित यांचं लोकसभेत वक्तव्य. नव्या वादाची शक्यता. शिवरायांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही. प्रदीप पुरोहितांच्या वक्तव्यानंतर अमोल मिटकरी आक्रमक. तर भाजपनं शिवरायांचा इतिहास वाचावा, वर्षा गायकवाड यांची टीका. विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने. औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी सत्ताधाऱ्यांचं आंदोलन, तर नितेश राणेंच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक. संजय राऊतांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. जयकुमार रावल यांच्या भ्रष्टाचाराची दखल घेऊन त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी. प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज फैसला. कोरटकर काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात. मोबाईलमधला डेटाही डिलीट केला. वकील असीम सरोदे यांचा मोठा आरोप. राज्य सरकार शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा योजना बंद करणार नाही. अजित पवारांचं विधानसभेत लेखी उत्तर. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी FRP द्या. राजू शेट्टींच्या याचिकेवरील सुनावणीवेळी उच्च न्यायालयाचे आदेश. बीडच्या आष्टीतील विकास बनसोडे हत्या प्रकरणी 6 आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी, तर 4 जण अद्यापही फरार. प्रेम संबंधांच्या संशयातून विकासची हत्या. राज्यातील पारा घसरणार. दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये उष्ण आणि दमट हवेची शक्यता, तर विदर्भातील काही भागात पावसाचा अंदाज. मुंबईतील नव्या इमारतींना टेरेस गार्डन उभारणं बंधनकारक करण्यात येणार. तापमान वाढ आणि प्रदूषण कमी करण्यासाठी निर्णय. पुण्यात आजपासून महामार्गांवर अतिक्रमण विरोधात कारवाई. 30 मार्चपर्यंत कारवाई मोहीम राबवून वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली काढणार. आजपासून माथेरान बंदची हाक. पर्यटकांची फसवणूक आणि आर्थिक लूट थांबवण्यासाठी प्रशासनानं कारवाई करण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरमधील 15 गावात पाणी टंचाईचं संकट. मार्च महिन्यातच टँकरनं पाणीपुरवठा करण्याची वेळ. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील प्रवास 1 एप्रिलपासून 3% महागणार. 4 चाकी वाहनाच्या एकेरी प्रवासावर 5 रुपयांची, तर अन्य प्रकारच्या वाहनांवर सरासरी 15 ते 20 रुपयांची वाढ. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.